कॉटन साडी आणि या गोणीपासून आज आपण एक टिफिन बॅग तयार करणार आहोत। साडी पातळ असल्यामुळे आपण त्याचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर हा एक गोणीचा पीस कट करून घेतलेला आहे। हा पुढचा भाग आपण जोडणार आहोत। त्यासाठी याची रुंदी 9.5 इंच आणि याची लांबी 19 इंच घेतलेली आहे। तर हा दुसरा भाग आपण पाठीमागे जोडणार आहोत। हा मागचा भाग आहे उभा, त्याची रुंदी 8.25 इंच आणि उंची 21 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण हे कापड आणि गोणीचे कापड दोन्ही एकत्र जोडून घेऊया आणि पॉकेट तयार करण्यासाठी हा 5 बाय 5 इंचचा स्क्वेअर पीस कट करून घेतलेला आहे। तो पण आपण आता हा डबल फोल्ड केलेलं कापड आहे त्याला जोडून घेऊया। हे तिन्ही भाग आपण आता जोडून घेऊया। या तिन्ही भागांना आपल्या आता साडीचे कापड जोडून झालेले आहे। आता आपण हा उभा मागचा भाग आणि हे पॉकेट बाजूला ठेवूया आणि पुढचा भाग घेऊन आपण हा पुढच्या भागाला असं या रुंदीवर या बाजूने 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। ती या बाजूने एकदा थोडं फोल्ड करून या बाजूने एकदा फोल्ड करून आपण असा हा गोट मारून हा भाग असा मध्ये धरून आपण या भागाला आता हा गोट मारून घेऊया। असा आपला आता या भागाला गोट मारून झालेला आहे। आता चेन जोडून घेऊया। चेनची लांबी 19 इंच घेतलेली आहे। आता आपण ही चेन अशीच हा भाग असाच धरून या भागावर अशी शिलाई करून घेऊया। आता या पुढच्या भागाला आपली चेन जोडून झालेली आहे। आता आपण मध्य काढून घेऊया। आपण आता या मध्यावर एक खूण करून घेतलेली आहे। पॉकेट तयार करून घेऊ। त्यासाठी ही 5 इंच लांबीची चेन घेतलेली आहे ती यावर ठेवून आपण याला आता शिलाई करून घेऊया। आता आपण ही चेन जोडून त्यावर एक दापटी घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर एक रनर पण घालून घेतलेला आहे। वरच्या चेनमध्ये पण आपण या बाजूने एक रनर आणि या बाजूने एक रनर घालून ही चेन तयार केलेली आहे। तर आता आपण हे पॉकेट असंच्या मध्यावरती पॉकेटचं पण आपण मध्य काढून घ्यायचं आहे। आता हा पॉकेटचं मध्य आणि हा काढलेला मध्य इथे ठेवून आपण एक खूण चेनच्या दोन्ही बाजूने आपण आतमध्ये 1.5 इंच अशी खूण करून घेऊया आणि या भागावर आपण आता ही शिलाई करून घेऊया। ही चेन अशीच उलटी करून या खूण केलेल्या भागापासून आपण शिलाई करून घेऊया। आता आपण इथे चेनवर शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपले हे पॉकेट तयार झालेले आहे। आता आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी हा पुढचा बंद आपण 34 इंच लांब घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण या गोणीच्या कापडाची रुंदी 1 इंच घेतलेली आहे आणि या कापडाची रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे। तर आपण हा बंद असाच 1 इंच असं फोल्ड करून यावर हे गोणीचं कापड ठेवून या बाजूने एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आपण या बंदावर दोन्ही बाजूने शिलाई करून घेऊया। पुढच्या भागाचा आपला हा बंद तयार करून झालेला आहे। तो आता आपण जोडून घेऊया। त्यासाठी आपण हा बंद असाच या बाजूने आणि पॉकेटच्या या बाजूने जोडून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा बंद 1/2 इंच पॉकेटवर असा आतमध्ये ठेवून या बाजूने 1/2 इंच आणि या बाजूने 1/2 इंच आतमध्ये ठेवायचा आहे आणि वरती आपण 2.25 इंच अंतर खाली मोजून घ्यायचं आहे आणि त्या भागापर्यंतच आपण हा बंद जोडणार आहोत। वरच्या बाजूने 2.25 इंच अंतर मोजलेलं आहे त्यावर आपण खूण करून घेतली आहे आणि खूण केलेल्या भागापर्यंतच आपण दोन्ही बाजूने याला शिलाई करून घेऊया। तसंच इकडून पण अंतर मोजून घ्यायचं आहे। हा बंद पण आपण दोन्ही बाजूने इथून सुरुवात करून दोन्ही शिलाई करून घ्यायच्या आणि या बाजूने पण आपण दोन्ही शिलाई करून घेऊया आणि हा बंद आता आपण जोडून घेऊ। पुढचा बंद आपला आता हा जोडून झालेला आहे। आता आपण मागचा बंद जोडून घेऊया। त्यासाठी आपण या मागच्या भागाचा मध्य काढून घेऊया।
याच्या मध्यवर्ती खुणा करून घेऊया आणि आता आपण या पुढच्या भागाच्या मध्ये किती अंतर आले ते मोजून घेऊया। हे 4 इंच अंतर म्हणजे मध्यापासून आपण या बाजूने 2 इंचावर एक खूण करून घेऊया आणि या बाजूने 2 इंचावर आणि आपण हा दुसरा बंद तयार करून घेऊया। दुसरा बंद तयार करण्यासाठी या बंदाचे माप 44 इंच लांब आणि रुंदी आपण पहिल्या बंदाप्रमाणेच घेतलेली आहे आणि पहिला बंद जसा तयार केला होता त्याचप्रमाणे हा दुसरा बंद पण आपण तयार करून घेऊया। मागचा बंद आपला आता तयार करून झालेला आहे। आता आपण तो जोडून घेऊया। त्यासाठी आपण मध्य काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर वरच्या बाजूने आपण आता 6.5 इंच अंतर वरच्या बाजूने खाली मोजून घ्यायचं आहे। आणि आता ही 6.5 इंचाची केलेली खूण आपण रेषेने अशी जोडून घेतलेली आहे। आता याच्या मध्यापासून 2 इंच या बाजूने आणि 2 इंच या बाजूने मोजून घेऊया आणि हा तयार केलेला बंद आपण ही मारलेली खूण याच्या बाजूने हा बंद ठेवून या खुणेपर्यंत असाच या बाजूने एक शिलाई या बाजूने एक शिलाई घालून घेऊया। त्याचबरोबर हा दुसरा बंद आपण ही तयार केलेली खूण असाच इथे ठेवून या बाजूने एक शिलाई आणि या बाजूने एक शिलाई अशी घालून घेऊया। मागचा बंद आता आपला जोडून तयार झालेला आहे। आता आपण हा पुढचा भाग आणि हे दोन्ही बंद मागचा भाग असा धरून हे दोन्ही बंद असे एकत्र धरून आपण आता हा भाग जोडून घेणार आहोत। या बाजूने 1/2 इंच अंतर सोडायचं आणि या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून आपण या भागाला शिलाई करून घेऊया। आपण आता दोन्ही बाजूंना 1/2 इंच अंतर सोडून शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हा मागचा भाग किंवा असा हा पुढचा भाग असाच वळवून या भागाला शिलाई करून घेऊया आणि इथे पण थोडं 1/2 इंच अंतर सोडूया। आता आपण या भागाला शिलाई करून घेतली आहे। इथे पण थोडंसं अंतर शिवायचं ठेवलेलं आहे। आता हा भाग पुन्हा असाच वळवून आपण इथपर्यंत शिलाई करून घेऊया या चेनपर्यंत। आपण आता हा भाग चेनपर्यंत शिवून घेतलेला आहे। आता आपण या भागाचा अगोदरच मध्य काढला होता वरचा हा मध्य आता चेनचा मध्य काढून घेऊया। ही चेन आणि या चेनचा असं या मध्यावरती थोडंसं कट करून घेऊ आणि हा मध्य आणि हा मध्य असा पिनअप करून घेऊया। त्यानंतर आपण आता हा भाग असा ठेवून इथून सुरुवात करून आता इथं कोपऱ्यावरती आल्यावर आपल्याला पुन्हा आपण थोडंसं इथं या चेनच्या भागाला थोडा कट करून मारून घ्यायचा आहे। हा भाग असाच शिवून या भागाला अशी शिलाई करत करत इथं पण आल्यानंतर आपण थोडंसं कात्रीने कट मारून घेऊ। आपण हा चेनचा भाग इथपर्यंत जोडून घेऊया। चेनचा भाग आता आपला जोडून झालेला आहे। आता आपण हा राहिलेला भाग चेन पण थोडी 1/2 इंच आपण अशी बाहेर ठेवायची आहे। हा भाग असाच ॲडजस्ट करून आपण इथं
हा पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॅग आपली आता ही शिवून झालेली आहे. आता आपण त्याला गोट मारून घेऊया. गोट मारण्यासाठी 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे. ती पट्टी आपण या बाजूने एकदा थोडी फोल्ड करून, या बाजूने थोडी फोल्ड करून आपण असं, हा शिवलेला भाग आहे तो असा दुमडून आपण या भागावर शिलाई करून घेऊया आणि हा गोट मारून घेऊ. पूर्ण भागाला इथून सुरुवात करून पूर्ण असा हा गोट आपण मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोट मारून झाल्यानंतर सुंदर अशी आपली ही टिफिन बॅग तयार झालेली आहे. टाकाऊपासून टिकाऊ अशी ही बॅग आपण तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.